नवी मुंबईत मुसळधार पाऊस, एपीएमसी बाजारपेठेत फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, ग्राहक नसल्यामुळे फळं पडून. पुण्यातील दौंड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. 8 महिन्यांपूर्वीच बांधलेला राहूमधील रस्ता पावसामुळे वाहून गेला. मुंबईत पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार. कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार. कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं. राज्यात पावसामुळे 37,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. पंचनाम्यांना आजपासून सुरुवात होणार. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका. पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार समोर. नालेसफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच टाकल्याचा प्रकार. बिबवेवाडी आणि फुलपाखरू उद्यान परिसरातील घटना. सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न. इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. नागपूर हिंसाचार प्रकरणी सूत्रधार फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळला. फहीम खानवर देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल. सीबीडीटीकडून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ. आता 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार आहे.